दुसऱ्या बाजूला रत्नागिरी टीम कादवड. या दोन संघांमध्ये फाईट आणि टक्कर. पहिली रेड. दुसऱ्या क्वार्टर फायनल साठी दुसरा पुकार. कळकवणे आणि जय भवानी करंदावड़े. और पहले रेड की शुरुआत करते हुए रेडर यहाँ पे आए हैं. चिरबे टीम भिवंडी ग्रामीण के रेडर नाम है. चिरबे टीम का ये खिलाड़ी ओम इस बार रेड के ऊपर राइट कॉर्नर में रेड है. अच्छा किरदार निभाते हुए कबड्डी पे अच्छे फॉर्म में चलते. लेकिन आप उनके सामने है रत्नागिरी की टीम. दो डिस्ट्रिक्ट की टीमें आमने सामने टक्कर देती हुई. एक भिवंडी एक रत्नागिरी की. बकलाई पार करके इस बार आप यहाँ पे ऑब्जर्व रेड थी. अब रत्नागिरी की रेड है. शुरू में यहाँ के जो खिलाड़ी है एक दूसरे का खेल जानना चाहते हैं. डिफेंस किस तरीके की रहेगी, कौन अटैक करेगा, कौन डिफेंडर यहाँ पे रोकने वाला है. और बक लाइन पार करने के बाद बोनस कवर करके डिफेंस खेल रहा है चिरबे टीम का. अच्छा रेडर फुटवर्किंग अच्छा कवर को हिलाते हुए वापस आया. सेफ रेड थी ये भी. अब यहाँ पे रेड का तो चिरबे टीम का रेडर ऋषि इस बार रेड के ऊपर. रेफरी यहाँ पे सतर्कता दिखाई है कि आपको कबड्डी कबड्डी बोल के खेलना पड़ता है, क्योंकि ये नाम लेके खेलने वाला दुनिया का पहला खेल है. कबड्डी कबड्डी बोल के खेलना पड़ता है, तभी तो इसकी क्रेज है प्रो कबड्डी में. थाने डिस्ट्रिक्ट के असलम इनामदार इंडिया प्लेयर गिरीश एर्नर पहले प्रो कबड्डी में बहुत अच्छे चले थे. प्रशांत चौहान, नीले सालू थे और अपने शिंदे दादा. इस बार राइट कॉर्नर में रेड है. किट नंबर 4 का ये रेडर. सामने डिफेंस है. कवर सेटअप है चिरंबे का. रेड है रत्नागिरी की. लेफ्ट कॉर्नर में अटैक का प्रयास किया था, हैंड टच का प्रयास. फिर एक बार राइट कॉर्नर में रेड. क्या बोनस लेके जाएगा या रोक पाएगा डिफेंस? और कमाल की रेड प्रेजेंस ऑफ माइंड के साथ तैयार था रेडर. उसको पता था राइट कॉर्नर अटैक करेगी. आंखों में इशारा. और बाहुबली रेडर आया रेड के ऊपर. बावा बाहुबली बाबा रेड के ऊपर राइट कॉर्नर में रेड. डू और डाई रेड. वापस जाना मना है खाली हाथ. और बाबा इस बार प्रयास कर रहा है बोनस अटेम्प्ट का डू और डाई रेड में. और बाबा को पकड़ लिया. एंगल होल्ड. ठोसा पकड़. खाता खोलने के बाद 2 पॉइंट पर जा चुकी है रेड पॉइंट. एक टैकल पॉइंट के साथ इस मैच में सिचुएशन हर मिनट में बदलती जाएगी. कबड्डी बहुत फास्ट चल रही है. प्रो कबड्डी के माध्यम से पिछले 5, 6, 7, 8 सीजन में प्रो कबड्डी जाने का सपना लेकर हर खिलाड़ी वार्म अप करता है, प्रैक्टिस करता है. हर टीम सोचता है कि मैं बनूंगा स्टार. और कमाल का यहाँ पे रनिंग हैंड टच पॉइंट मिला रत्नागिरी को. भिवंडी 0 रत्नागिरी 3. यूट्यूब लाइव पे मैच चल रहा है. प्रो कबड्डी का सीजन भी चालू है. यू मुंबा कल जीती थी तेलुगु टाइटन के सामने. कमाल का डिफेंस चला था, रेड चली थी. लेकिन ये मैच प्रो कबड्डी से कम नहीं है. मान्य सौ भक्तीताई भाई वलटे मॅडम यांचं आगमन झालंय. डॉक्टर भाई वलटे साहेब यांचं या वाडा तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य लोकप्रतिनिधी मान्य सौ भक्तीताई भाई वलटे मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. मनोजी चौधरी साहेब कबड्डी असोसिएशन पालघर जिल्हा सह खजिनदार. वाडा तालुका कबड्डी असोसिएशन खजिनदार मनोजी चौधरी साहेब. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव. आपलं हार्दिक स्वागत. ग्राम विकास मंडळ कुलकेवाडी आयोजित ग्राम देवता श्री केदारनाथ वाघसाई मंदिराच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्तानं समाजस्तरीय कबड्डी महोत्सव 2023 क्रीडा नगरी कैलासवासी शिवाजीराव मानाजीराव शिंदे क्रीडा नगरी आहे. प्रथम पारितोषिक कैलासवासी रघुनाथ बाळाजीराव शिंदेच्या स्मरणार्थ श्री राजेश रघुनाथ शिंदे व बंधू याचकडून
द्वितीय पारितोषिक कैलासवासी राधिका तातोबाराव पवार यांच्या स्मरणार्थ श्री दत्ता रामराव तातोबाराव पवार शिवसेना शाखा प्रमुख धरणा कॅम्प भवानीनगर करंजावडे आणि बंधू याचकडून तृतीय पारितोषिक कैलासवासी संतोषराव विठ्ठलराव पवार राष्ट्रीय कबड्डीपट्टू खेळाडू यांच्या स्मरणार्थ श्री सर्वेशराव संतोषराव पवार याचकडून तृतीय पारितोषिक चतुर्थ पारितोषिक दाते आहेत कैलासवासी विजयराव बाबूराव शेलार यांच्या स्मरणार्थ श्री दत्ता रामराव बाबूराव शेलार आणि त्यांचे बंधू याचकडनं चतुर्थ पारितोषिक आपण पाहत आहे ग्रामविकास मंडळ कोळकेवाडीचं भव्य आयोजन आणि समाजस्तरीय कबड्डी स्पर्धा 2023 तर मॅच मध्ये 3 गुण संख्येवर मॅच या ठिकाणी आहे। एका बाजूला भिवंडी दुसऱ्या बाजूला रत्नागिरी। भिवंडीकडनं रेड ही रत्नागिरीची साठी भिवंडीची कबर 5-1 प्रतिहल्ल्यात्मक होण्याचा प्रयत्न या रेड मध्ये या पॉइंटची पकड 2च गुणांची आघाडी ही रत्नागिरीकडे है। मैच अभी तो स्टार्ट हुआ है, हर मिनट में गेम प्लानिंग अलग होगा, अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल है, सिचुएशन बदलती जाएगी। एक मिनिट जरा आम्हाला वेळ द्या। व्यासपीठावर स्थानापन्न आजच्या या कार्यक्रमानिमित्त आणि अनेक लोकांनी या ठिकाणी भेटी दिल्या, सामाजिक स्तरावरील असतील राजकीय स्तरावरील असतील, सर्वांनी या ठिकाणी आमच्या या प्रथम क्रीडा निमित्त आपण साजरा करत आहोत त्यानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित आम्ही सन्मान केलेला आहे। आज नुकतेच या ठिकाणी व्यासपीठावर आलेले आपल्या या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ भक्तीताई भाई ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत। माफ करा, भक्ती वलटे जिल्हा परिषद सदस्य पालघर। मी दीपाली मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। जिल्हा परिषद सदस्या सौ भक्तीभाई वलटे या विभागातील जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान करतायत दीपालीताई मोरे। पुष्पगुच्छ जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। सौ भक्तीताई भाई वलटे यांचा सन्मान होतोय। जिल्हा परिषद सदस्य विद्यमान, आपलं हार्दिक स्वागत ताई आला, या स्पर्धेला शोभा वाढवली। थँक्यू, थँक्स अ लॉट। ऋषि निकल पड़ा मिड लाइन के बाद और ये सक्सेसफुल रेड। यानंतर त्यांच्यासोबत डॉक्टर भाई बागोजी वलटे हेही उपस्थित आहेत। त्यांचाही सन्मान करणं क्रमप्राप्त असल्याने आम्ही त्यांचा सामाजिक कार्यकर्ते आहेत, या विभागातील एक नामवंत व्यक्तिमत्व आहे। तर मी राजेश शिंदे यांना विनंती करतो की आपण भाई वलटे यांचं या ठिकाणी त्यांना सन्मानित करावं। तर डॉक्टर भाई वलटे साहेबांचा सन्मान केला। ते चांगले क्रिकेटर, चांगले क्रीडा प्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे। या संपूर्ण वाडा तालुक्यातील नाम विख्यात डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय डॉक्टर भाई वलटे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम। चाहेंगे मैच की तरफ किस पार्टनर करता हुआ ओम की रेड सुपर टैकल ऑल है। संयम रखा इस रेड में, कोई जल्दबाजी नहीं की है। जैसे सिचुएशन वैसे नसीहत देनी पड़ती है कबड्डी में। अब रेड रत्नागिरी की भिवंडी के सामने डू और डाई रेड करोया मरोची चढाई या ठिकाणी मात्र पाहायला मिळते। सामना अतिशय रंगतदार आहे। करोया मरोच्या चढाईमध्ये पॉइंट निघेल का, अन्यथा बाहेर जावं लागेल रेडरला। गुण आणला तर शाबूत जिवंतपणा राहील आणि तो टच सुरेख मात्र पदस्पर्शाचा प्रयत्न आणि ते बावाला मात्र शिकार केलंय। पॉइंट मिळतोय रत्नागिरीला। 4-4 गुणसंख्येवर सामना। अब यहाँ पे रेड है भिवंडी का रेडर, चिरंबे टीम का नाम है ओम। 2-2 चेन के साथ
रेड करता हुआ रेडर ओम, तो पीछे राइट कॉर्नर में टच पॉइंट का प्रयास करेगा या डिफेंस रोक पाएगी रेडर को। स्पीड के साथ रेड की, अच्छा स्ट्रगलिंग किया, रिस्क नहीं उठाई क्योंकि मैच बराबर स्कोर पे चल रहा है। 4-4 पॉइंट, भिवंडी 4 रत्नागिरी 4। अब यहाँ पे रत्नागिरी की रेड किट नंबर 4 का ये खिलाड़ी 6 का डिफेंस बोनस ऑन और रेड करता हुआ भिवंडी की कोर्ट में रेडर। राज साळुंके हिंगोली सध्या स्टेट लेवलला तो खेळतोय। चिरंबेचा खेळाडू, खूप मोठं नाव आहे, रेड पॉइंट मशीन, एक स्पीड वाला रेडर आणि राज्यस्तरावर तो खेळाडू खेळलाय, त्यामुळे या स्पर्धेला अनुपस्थित नाहीये, परंतु स्टेट लेवल चॅम्पियनशिप तो खेळतोय हिंगोली या ठिकाणी। चिरंबे संघाकडून ओमकार साळुंके आणि ऋषिकेश दळवी यांची कुमारगडातून पालघर जिल्ह्यातून निवड झालेली आहे। ते या चिरंबे संघाचं प्रतिनिधित्व करतायत ओमकार साळुंके आणि ऋषिकेश दळवी। नक्की समाजस्तरीय मात्र कबड्डी स्पर्धा समाजातील खेळाडूंना एक चांगला पाठबळ प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं जातंय, कारण दिलं पाहिजे। कबड्डीला एक चांगला फ्युचर आलंय, नोकरी व्यवसाय करू शकतायत, त्याचबरोबर प्रो कबड्डीमध्ये आपण जाऊ शकतायत आणि एक चांगली चांगलं लाईफस्टाईल घडवण्याकरिता कबड्डीला एक चांगलं पाठबळ प्रोत्साहन असोसिएशन ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र स्टेट ऑल स्टेट इन कंट्री एक चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतायत। आणि असलम इनामदार सारखा एक गरीब खेळाडू ज्याच्या परिस्थितीबद्दल बोलायला झाल्यानंतर कबड्डीमध्ये पुढे येण्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये आला। ठाणे जिल्ह्यामध्ये त्यानं प्रतिनिधित्व मागितलं, राजू कथोरेने वासिल ज्यामध्ये क्रीडा मंडळ त्याला साथ दिली। तो खेळाडू मंडळाच्या मॅचमध्ये खेळताना तालुक्यात समजला, तालुक्यातून ठाणे प्रो कबड्डी स्पर्धेला आम्ही सुद्धा सहभागी झालो होतो, तिथे मालिकावीर घेतली, सिरीज घेतली, ठाण्यात समजला, महाराष्ट्रात समजला, इंडिया प्लेयर बनला, कमी वयाचा इंडिया प्लेयर। हो माय गॉड, एंगल होल्ड किया है, लेकिन यहाँ पे रेफरी कुछ बता रहे हैं। एक मिनिट, पंच चर्चा करताय। ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, ओके, निर्णय बरोबर, पण ते लाईनमन आहेत, लक्षात घ्या तुम्ही। मैच काफी रोमांचक है। अब यहाँ प्लेट करता हुआ रेडर किट नंबर 4 4-5 का डिफेंस सामने है। मैच देखो क्या टफ चल रहा है, 1-2 पॉइंट से आगे पीछे ये मैच का सिलसिला जारी है। राइट कॉर्नर में रेड का प्रयास करता हुआ रेडर, 5 डिफेंडर सामने, 2 की चेन, बीच में एक सेंटर, 2 टच का प्रयास, फिर एक बार हल्के से की और आ गया। दिखाना कुछ और था, करना कुछ और था, सेंटर को दिखाया, कॉर्नर आई और एक के बदले 1-2 पॉइंट मिले। दिमाग के साथ खेलो कबड्डी, कबड्डी जीतो मैच। अब यहाँ पे रेड है ओम की, 6-7 का साथ डिफेंस है, बोनस ऑन है और ये खिलाड़ी स्पीड के साथ बोनस भी लेता है। आज खेल दिखाना पड़ेगा और आया। कितने पॉइंट रहेंगे? 2 पॉइंट। बाकीचे मागे चला सगळे प्लीज। आणि या ठिकाणी पालघर जिल्ह्याचे नेते, ज्येष्ठ नेते, शिवसेना माननीय गोविंद मामा यांचं आगमन झालेलं आहे। विधानसभा संपर्क प्रमुख माननीय गोविंदजी मामा साहेब, वेलकम वेलकम मामा, आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपलं उल्कीवाडीच्या या समाजस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम VIP लाईन्स। मी यापूर्वी दुसऱ्या उपपंचमध्ये क्वार्टर फायनल दुसरा पुकार दिलेला आहे। कळकवडे आणि जयभवानी करंदावडे, आपण खेळण्याच्या तयारीत असालच। कळकवडे आणि जयभवानी करंदावडे, चांगली पकड। खेळ असतो, कुणाचाच वेळ बसत नसतो, जे काही ठरवत असतो वेळ ठरवतो। हा कबड्डीचा खेळ अनिश्चिततेचा आहे, प्रत्येक मिनिटाला मॅच बदलेल। पहिले हाफला टाळ्या झाल्या पाहिजे एकदा जोरदार। रत्नागिरी गुणसंख्या 10 तर चिरंबे भिवंडी गुणसंख्या 6।
4 गुणांची आघाडी रत्नागिरीकडे आणि फक्त 4 गुणांची पिछाडी भिवंडी चिरंबेकडे. मजा येईल. सामना मध्यंतराला थांबलेला आहे. मी यापूर्वी दुसरा पुकार दिलाय. दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी कळकवणे जय भवानी करंजावडे आपण खेळण्याची तयारी करायची आहे. मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे. शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते संपर्क प्रमुख शिवसेना पालघर जिल्ह्याचे विधानसभेचे माननीय गोविंदजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं ग्राम विकास मंडळ कोळकीवाडीकडनं हार्दिक हार्दिक स्वागत. या सामन्यानंतर एक मुलींचा सामना होणार आहे. याची सर्व मान्यवर प्रेक्षक आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा क्वार्टर फायनल सामना होईल तो कळकवणे आणि जय भवानी करंजावडे या संघात. प्रो कबड्डी जैसा माहौल मैच पे कबड्डी यहाँ पे नजर आती हुई. पहले हाफ में 10-6 पॉइंट का फासला भिवंडी के सामने. रत्नागिरी 4 पॉइंट से आगे. सुपर टैकल ऑन है इस रेड में. रेड करना रेडर और जल्दबाजी की. चैन से नहीं गए, अकेले जाना चाहते थे और यहाँ पे एंगल होल्ड नहीं कर पाए. बाबा बाहर जाएंगे. पॉइंट मिला रत्नागिरी को. जब तक ओम है तब तक जिंदा रहेगी टीम कोर्ट के अंदर. ये लोन बचाना बहुत जरूरी है भिवंडी टीम को, क्योंकि लोन की बात रत्नागिरी भारी भरकम लीड के साथ आगे बढ़ेगी. नुकत्याच व्यासपीठावर स्थानापन्न झालेले पालघर जिल्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय श्री गोविंद पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं श्रीयुत राजेश शिंदे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. मी राजेश शिंदे यांना विनंती करतो की आपण गोविंद पाटील यांचं सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. गोविंद मामा. ओम की रेड राइट कॉर्नर में. जब तक ओम चलेगा टीम लोन बचाएगी. बोनस ऑन है. क्या टच पॉइंट या बोनस पॉइंट किसको टच करेगा? टीम करता हुआ रेड. कमाल का फुटवर्किंग और कमाल का टैकल. राइट टर्न बेमिसाल. मुख्य मंचावर सन्मान होतोय या पालघर जिल्ह्याचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व शिवसेना संपर्क प्रमुख माननीय गोविंदजी पाटील साहेब यांचा सन्मान ग्राम विकास मंडळाकडनं केला जातोय कोळकीवाडीच्या नगरीमध्ये. हार्दिक स्वागत. शक्ती भक्ती युक्तीचा खेळ कबड्डी जिद्दीचा नजरेचा हा खेळ आहे. मजा येईल या मॅचला. 15-6 लोन के बाद क्या वापसी करेगी इस मैच में चिरंबे टीम या लीड बनाती जाएगी, पॉइंट संभालते हुए खेलेगी रत्नागिरी, ये भी देखने वाली बात रहेगी. कंसिस्टन्सी बहुत इंपॉर्टंट है लाइफ में और खेळ में भी. सातत्यपूर्वक आपल्याला जगावं लागतं, सातत्यपूर्वक आपल्याला खेळावं लागतं, तेव्हा प्रगती उंबरठ्यावर मात्र आपण पुढे जातो. या ठिकाणी रेडचा प्रयत्न रत्नागिरीकडनं आहे. अब रत्नागिरी यहाँ पे ज्यादा जल्दबाजी नहीं करेगी, लेकिन कबड्डी है, अनसर्टनिटी गेम है. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी प्रेक्षक गॅलरी आहे त्या ठिकाणी महिलांसाठी आरक्षित ती गॅलरी आहे. आणि त्या ठिकाणी बसलेले जे पुरुष प्रेक्षक आहेत त्यांना एक विनंती आहे की आपण कृपया त्या जागेवर इतरत्र बसावं. आपल्याला खूप मोकळी जागा आहे, तो महिलांसाठी खास कक्ष आहे. कृपया याची दखल घ्या आणि आपण त्या ठिकाणावर इतरत्र अन्यत्र भरपूर जागा आहेत. आपल्याला फक्त 30% राखीव असल्यामुळे महिलांना कमी जागा आहे, आरक्षण आहे. तुम्ही 70% जागेमध्ये कुठे बसू शकता. धन्यवाद कुठल्याबद्दल. नाम है ऋषि. लेफ्ट कॉर्नर से रेड की शुरुआत. ये डिफेंस है 7 का पॉइंट की तलाश में यहाँ पे ऋषि प्रयास कर रहा है. 15-6 पर मैच चल रहा है. 9 पॉइंट का फासला बहुत बड़ा होता है. आ गया, मैंने बोला था ये अनिश्चितताओं का खेल है. जल्दबाजी की
रेफरी है. बाकीचे खेळाडू मागे झाला. खेळाडू आपण पुढे नाही यायचं. बहुत बड़ी गलती. 2 पॉइंट मिले. मैच काफी टफ होगा. डू और डाई रेड. देखो 2 पॉइंट तो गए हैं और डू और डाई रेड भी आ गई. रेड का तो रेड 30 सेकेंड सिर्फ है. अब बचे हैं 15 सेकेंड. आधा मिनट आधा समय गया है. आधे मिनट का 10 सेकेंड बाकी है. क्या बोनस पे निर्भर रहेंगे थर्ड रेड में? बोनस नहीं मिला तो बाहर जाना पड़ेगा. बोनस पॉइंट मिला कॉन्फिडेंस के साथ. रत्नागिरी 16 पॉइंट पर जा चुकी है. 8 पॉइंट का फासला अब भी सामने. ऋषि पिछले रेड में ऋषि ने 2 पॉइंट लिए थे. निशांत दिवालिका की तरह इनके हाइज है, उनका फुटवर्किंग है और उसी एंगल के साथ खेलते कबड्डी, दोनों हाथ फैलाते हुए. अभी निशांत प्रो कबड्डी में एंकर है, भारत पेट्रोलियम में खेलते. आया या गया, बाहर किया जीवा कुमार की तरह. टाया 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 वाजवा. व्हाट ट्रैश. सतरा 8-17 गुणसंख्या आहे. सामना भन्नाट बघायला मिळतोय. मराठी मध्ये आपण या ठिकाणी समालोचन करूया आणि युट्यूबला सगळे मराठी बांधव मॅच पाहतायत. आणि समाजस्तरीय कबड्डी स्पर्धा. समाजाचं एक वाक्य महाराष्ट्रामध्ये खूप गाजतंय, एक मराठा लाख मराठा. आणि खरोखरच संघर्ष काय छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राने केलं, तेव्हा आता जरांगे पाटील मत समाजासाठी देह जावा. व्हॉट अ रेड. चांगली प्रकारे चढाई. टाळ्यावाजला सुपर रेड. अटी तटीच्या कंडिशनला टीमला साथ देणं याला म्हणतात. आता मात्र चिरंबे संघ संकटात आहे. 20-8. लोन वाचवायचा असेल, मुख्य रेडरला आतमध्ये आणायचा असेल कोर्टमध्ये, तर टॅकल आणि रेडमध्ये पॉइंटची आवश्यकता आहे. एक सुपर टॅकल कमबॅक मिळून देईल का चिरंबे भिवंडी टीमला? रत्नागिरी 20, चिरंबे भिवंडी 8. 12 गुणांची आघाडी आहे. कबड्डी आहे. 3 मिनिटांमध्ये सुद्धा पिछाडी भरून निघत असते. जी मुंबाने करून दाखवलं होतं जयपूर पिंक पॅन्थरच्या विरोधात, बंगळुरू बुल्सच्या विरोधात मॅच बनवली होती अनुप कुमार यांनी. रत्नागिरी म्हटल्या तर शुभम शिंदे, आदित्य एक जबरदस्त खेळाडू प्रो कबड्डी बंगळुरू बुल्समध्ये खेळत आहेत. ठाणे जिल्ह्यातील बघितलं आपण तर असलम इनामदार, गिरीश एर्नक खेळताना बघू शकता आपण. बगल वॉरियर असलम पुढे पडलं ना. येस आमच्या या क्रीडा स्पर्धेला अनेक जणांच्या भेटी होत आहेत. अनेक लोक या भेटीमध्ये एक उत्कृष्ट खेळाचा आनंद लुटत आहेत. तसेच आज या ठिकाणी उपस्थित असलेले श्री सुरेश घाणेकर, मुळगाव अनारी चिपळूण आणि या गावचे भाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजेश शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी या प्रसंगी सन्मानित करायचं आहे. श्री सुरेश घाणेकर. रेडचा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतोय. रत्नागिरी खूप मोठ्या संख्येनं गुणसंख्येनं पुढे आहे. 12 गुणांची पिछाडी आहे. मेन रेडर ओम बाहेर आहे, सपोर्टिंग रेडर ऋषी बाहेर आहे आणि तिन्ही खेळाडू या ठिकाणी मात्र डिफेंडर आहेत. एक ऑलराऊंडर किट नंबर 2 या ठिकाणी मात्र सिंगल डिफेंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच या आमच्या या क्रीडा नगरीमध्ये नुकतेच प्रवेशकर्ते झालेले आमच्या नहिंबे गावचे श्री प्रशांत साळुंके उपस्थित आहेत. आमची विनंती आहे की प्रशांत साळुंके आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. प्रशांत साळुंके कोयना क्षत्रिय मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते प्रशांत साळुंके. आहे चढाईपट्टूकडे पॉइंट काढायला. थर्ड रेड करूया मरोची चढाई, तिसरी चढाई.
आरामात पॉईंट घेत आहेत. धावा कोपऱ्याकडनं कुठलीही हालचाल बघायला मिळाली नाही. मॅच काढायची तर मग जिद्दीनं खेळावं लागेल. जिद्दी विना तुम्हाला खेळामध्ये पुढे जाता येणार नाही. अभ्यास करताना जिद्द लागते, परंतु खेळात सांघिक खेळ आहे, ताकद सर्वांची लागेल. चूक झालीपेक्षा आपण यापुढे कसं चांगलं खेळू हे शिकवते कबड्डी. सबसे फास्ट गेम आहे. सर्वात गतिमान खेळ कुठला आहे तर कबड्डीचा आहे. एक एक सेकंद खूप महत्वाचा आहे या खेळात. टू अँड डाय रेड हा खेळ सुपर टॅकल मात्र सुपर रेड मात्र मोठा झालाय. आणि इथे ही मॅच कोण जिंकणार, वेळ निघत चाललेली आहे. दुसऱ्या हाफ मध्ये आपण आहोत. मध्यांतर नंतर मात्र या ठिकाणी आघाडी अजूनही शाबूत आहे ती रत्नागिरी टीमकडे. भिवंडी पिछाडीवर 5 मिनिटात खूप काही होतं. 5 मिनिटात 2 लोन दिले जातात. ती आक्रमकता असावी लागते. महिलांचा प्रेक्षणीय सामना यानंतर होणार आहे. दोन्ही संघ आपण तयारीत राहायचं आहे. आम्ही पुकार देत्या क्षणी आपण क्रीडांगणावर यायचे आहे, कारण यानंतर पुन्हा 6 सामने खेळवायचे आहेत. माफ करा, 7 सामने. पॉइंट की पकड की पॉइंट हा थोडा पण तो पॉइंट आणतो तर मात्र मॅचला थोडंसं मात्र गलाटी मिळेल. पॉइंट निघेल का या रेडरला. डावा कोपरा उजवा कोपरा हलवतोय. खोल उतराडी होते बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे पकड. सावकाश 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 हो गया. थोड़ा सुपर टैकल ऑन. 2 फटफट समोर. पॉइंट की पकड काय घडेल. 2 गुण मिळतील की पकड होईल. चांगला रायडर आहे. पॉइंट काढलाय. 1 साइड मॅच. रत्नागिरी खेचते. एक ही सुद्धा मिनिट असं वाटलं नाही की भिवंडी ग्रामीण चिरंबे टीम समाजाच्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवतील. लोक वर काढतील, परंतु कव्हर एवढी चांगली आहे की रेड चालत नाहीये. हा रेडर लोन वाचवेल का त्याचा प्रयत्न. डावा कोपऱ्यामध्ये पुन्हा सावकाश चेन होल्ड. कबड्डीमध्ये नजर खूप महत्वाची. 1 साइड मॅच. अभिनंदन. रत्नागिरी विजेता आणि भिवंडी चिरंबे संघ पराभूत. हार्ड लक टू. नेक्स्ट मॅच. व्यासपीठावर प्रशांत साळुंखे. सो मच